आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ओ समर राजवाडे। काय कुठे? काय नाही मी म्हणत होतो की आपण ह्या कंपनीमध्ये नक्की काय कशाची लागवड करूया? डाळिंबाची करूया का पेरूची करूया का संत्र्याची? काय बोलतोयस? नाही मी इतका वेळ कंपनीच्या कामाबद्दलच बोलत होतो, पण तू कसला विचार करतोयस एवढा? डार्लिंग, माझ्या बहिणी मोठ्या झाल्या यार। आदिराला बघायला पाहुणे येणार आहेत आज। हं? कधी? आज हा सगळा विषय असा अचानक कसा काय आला? काकूने ठरवलं अचानक। मला असं वाटलं खूप घाई होतीये, पण आजी आणि काकूला हे पटलंय म्हणल्यानंतर मी म्हटलं होऊ दे त्यांच्या मनासारखं। मग आज ठरवूनच टाका म्हटलं बघण्याचा कार्यक्रम। पण आधीरा ओके आहे का? म्हणजे तिला चालणार आहे ना हे सगळं? असावं तेच ना। मला जाम अस्वस्थ वाटतंय। आधीरा लग्नाची झाली, लग्न करून ती सासरी निघून जाणार म्हणजे एका बापाला आपल्या मुलीबद्दल जसं वाटतं ना तसं वाटतंय मला आता। कधीतरी ही वेळ येणारच होती, पण ती आली। असं वाटतंय मला की खूप घाई होते ह्या सगळ्यात। पण योग्य वयात तिचं लग्न व्हायला पाहिजे हेही मला पटतंय, हेही कळतंय, पण कळत नाही काय चाललंय। पण मनापासून असं वाटतंय की आदिराचं ना सगळं चांगलं व्हायला पाहिजे। तिला चांगली माणसं भेटली पाहिजेत, तिला हवं ते सगळं मिळालं पाहिजे, तिच्या मनाविरुद्ध काही घडता कामा नये, हे सगळं मनापासून वाटतंय। आणि म्हणूनच खूप काळजी वाटते की समर, अरे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीविषयी असं वाटत असतंच, आणि प्रत्येक भावाच्या आयुष्यात अशी वेळ कधी ना कधी येतेच। आणि तुला तिच्या बाबतीत जी काळजी वाटती आहे तसं अजिबात होणार नाहीये, कारण ऑब्व्हियसली डोळ्यात तेल घालून तू तिच्यासाठी चांगली माणसं शोधणारच आणि तिच्या मनासारखं करशील सगळं ना। तू आहेस तिच्या पाठीशी मरेपर्यंत, आयुष्यभर। ही मुलं, विशेषतः माझ्या या दोघी बहिणी, आनंद या माझ्या ना जगण्याचा आधार आहेत। मी कुठली गोष्ट करतो ना तेव्हा पहिल्यांदा मनात हा विचार येतो की यातनं मी त्यांना काय देऊ शकतो, त्यांच्यासाठी मी काय करू शकतो। सगळं चांगलंच होणार। आणि हे बघ, हे आज ना उद्या कधीतरी होणारच होतं ना, त्यामुळे शांत हो आणि स्वतःला मेंटली प्रिपेअर कर। ओके? याचा अर्थ एकच आहे की आजच्या मीटिंग माझ्याऐवजी तू अटेंड कर, किंवा मी असणं आवश्यक आहे असं वाटत असेल तर ते पोस्टपोन कर, कारण मला आता वेळेत घरी गेलं पाहिजे मुलगा बघण्याचा कार्यक्रम। नाही तू जाच, कारण काय आहे, तू इथे बसलास तरी मीटिंग मध्ये तुझं लक्ष नसणार नाही का? हा, पण जाताना मला आपल्या त्या स्कायलार्कच्या साईटवर सोड प्लीज। चला। दो घातली तुटे